नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 जून 2026. मी माझ्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आज 25 तारखेपासून आणखीन जवळपास 10 जुलैपर्यंत चांगला दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता ज्या ज्या भागात पाऊस पडलाय आणि ज्यांच्या भागामध्ये जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तर तुम्ही तुमचं पेरू शकता. मी देखील आज सकाळी सकाळी कशामुळे आलो की आम्हाला खूप पाऊस झाला, ओल आहे, पण आता ना इथं ट्रॅक्टर चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही आजचे दिवस पेरणीसाठी थांबवलो. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये ओल तपासून पेरणी करायला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत सांगतो की काही काही भागामध्ये अद्याप काही ठिकाणी पाऊस पडला नाही, त्या भागात देखील पाऊस पडणार आहे ह्या 10-12 दिवसामध्ये. म्हणजे त्यांना देखील पडणार आहे आणि त्यांचे देखील पेरणी होणार आहे, म्हणून घाबरून जाण्याची काही चिंता नाही. महाराष्ट्रात सगळीकडे भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. ह्या 5 दिवसातच सगळीकडे पडून जाईल आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय झालं, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीडचा इकडला कडाष्टी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले. आमच्या भागामध्ये काही भागात पाऊस पडला आणि काही भागात आलाच नाही, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो म्हणजे आज देखील म्हणजे 26 ते 30च्या दरम्यान मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडं सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हे पुन्हा असंच इकडं मराठवाड्यातला बीड, लातूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील, म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा. ह्या पावसात जर चांगली ईद बरोबर गेली तर तुम्ही देखील पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता. त्याच्यानंतर काय झालं, विदर्भात देखील काही भागात खूप पाऊस पडला, काही भाग जरी वंचित राहिला असता तर ह्या 2-4 दिवसामध्ये सगळीकडेच पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. दुष्काळ वगैरे पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्या भागात देखील काय होणार आहे, जरा जास्तच पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील जमिनीची ओल पाहता तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घ्यायचा. मुंबईला देखील, मुंबई पुणे तिकडे देखील काय होणार आहे, म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल, अतिवृष्टी होणार आहे, म्हणून ही देखील मुंबईच्या